नमस्कार मंडळी, मी छाया वागचौरे डिस्टन्स ट्रॅव्हलर मधून तुमचं स्वागत करते। तुम्हाला माहितच असेल आम्ही 2 दिवस झाले वाईमध्ये आलेलो आहे आणि वाईमध्ये आम्ही काल गेलो होतो मांढरदेवीचं मंदिर बघायला आणि आज सकाळी आम्ही गेलो होतो वाईचा महागणपतीचं मंदिर बघायला आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर बघायला आणि आता आम्ही तिथून निघालेलो आहे आणि आता आम्ही जातोय वाईचं मॅप्रो गार्डन बघायला। ते इथून 11 किलोमीटरवर आहे आणि आम्ही आता थोड्याच वेळात पोहोचू तिथे। हॅलो मॅप्रो आलो, हळू घ्या। कुठून आहे पार्किंग ते बघा, इकडनंच आहे ना। हे आलो आम्ही आता मॅप्रो मध्ये, इकडून एंट्री आहे फॅक्टरी टूर मॅप्रोची। तिकडूनच आहे का एंट्री दिली ना, अॅरो तिकडून दिलंय, गोल फिरून तिकडून गाडी लावायची। मॅप्रोची एंट्री आहे, हे वाईचं मॅप्रो आहे। इथं बाईकची पार्किंग आहे। अजून बांधकाम करतात त्यांचं। हे मॅप्रोचं 2 व्हीलरचं पार्किंग, 4 व्हीलरचं पार्किंग, 2 व्हीलरचं त्या साईडला आहे। हे मॅप्रो पाचगणीच्या मॅप्रोपेक्षा मोठं आहे जरा, मॅप्रो गार्डन, मॅप्रो फूड मार्ट। रुद्र, हे मॅप्रोचं एंट्रन्स आहे। अजून ह्याची डेव्हलपमेंट चालू आहे, अजून ते वाढवणार आहेत त्या साईडला। इथे ह्या साऱ्या ऍक्टिव्हिटी पण होतात आणि त्या ऍक्टिव्हिटींचे चार्जेस इथे पे करावे लागतात रिसेप्शनला। मोजिटो ड्रिंक हे फलेरो रेंजचं आहे, लहान मुलांसाठी येते, मोठे पण जातात तिथे। फलेरोचं ते पुढे आहे मॅप्रोचं। आम्ही पहिला ब्रेकफास्ट करून घेतो तिथे। हे फूड कोर्ट आहे मॅप्रोचं। काय आता सकाळ सकाळी इथे एवढी गर्दी नाही आहे, 08 क्लासिक सँडविच 08 संध्याकाळी खूप गर्दी होते। त्या साईडला मॅप्रोचं शॉपिंग मॉल आहे। इथे आतमध्ये पण बसण्यासाठी आपल्याला रेस्टॉरंट बनवलेलं आहे आणि बाहेर सुद्धा बसण्यासाठी जागा आहे। तर बाहेर ऊन होतं म्हणून आम्ही आतमध्ये आलो बसायला आणि इकडचे फूडचे चार्जेस पण आपल्या पाचगणीच्या मॅप्रो सारखेच आहेत बऱ्यापैकी, काय एवढे चेंजेस नाही आहेत। बाई किती एसी फुल आहे, एसी म्हटलं किती फुल आहे, 4-4 ह्याच्यावर कसं बसणार। आता आमचा ब्रेकफास्ट आलेला आहे, स्नॅक्स। आम्ही सँडविच मागवलेले आहे, मॅप्रोचे सँडविच आहे।
हे काय ऑरिजिनल ते पण तिखट लागेल ना. टमॅटो सॉस घ्या. हा बघू. हा अरे वा. मिरची नका चालू केलं त्यांनी ती बोलले. हा का आणि पहिले तेव्हा नव्हतं आपण आलेलो तेव्हा आपण काहीतरी राईस खाल्ला होता. खाल्लेलं बाहेर मला आठवत नाही. हो इथे इथे उभं राहा. बस तिथे बस. देऊ का माझा गॉगल. हां थांबा एक मिनटं थांब. स्नॅक्स खाऊन झाल्यावर आम्ही आता फूड कोर्टमधून बाहेर पडलोय आणि आम्ही आता जातोय समोरच आर्टिफिशियल वॉटर झोन बनवलेला आहे त्याने तिकडे जातोय. हा इथून इथून बाहेर चला. हे सगळं गार्डन आहे छान बनवलंय फुलांचं वगैरे लेकराचं. खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलीत. मॅप्रो गार्डनचा एरिया मोठा असल्यामुळे इथे त्यांनी भरपूर प्रमाणात झाडं लावलेली आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी भाज्या पण लावलेल्या आहेत, फळांची झाडं पण आहेत. आपण बघू शकता हे बघा पूर्ण भाजीचा मळा आहे आणि फळ झाडं पण तेवढीच आहेत, फुलांची झाडं पण तेवढीच आहेत आणि छान असं मोठ्या प्रमाणात गार्डन बनवलेलं आहे मोठं असं. इकडे सगळे ऍक्टिव्हिटी झोन आहे. हा स्काय ड्रायव्हर, तिथे एक बोटिंग झोन. इकडे बघा हा मग फोटो काढते. त्याचा फ्लॅग नाही घेतला. आणि मी आता मॅप्रोमध्ये फूड कोर्टमध्ये खाऊन झालं आता आमचं स्नॅक्स. इथे इकडची क्वालिटी पण 5 गणीच्या क्वालिटी सारखीच आहे सँडविचच्या. छान आहे आणि फूड कोर्ट पण छान आहे. आणि आता आम्ही आता शॉपिंगच्या सेंटरमध्ये चालू आहे, शॉपिंग सेंटरमध्ये मॅप्रोचं. बघू आता तिथे काय काय मिळतं. आता आम्ही इथे ह्या वॉटर झोनमध्ये आलेलो. छान होतं तिकडे, एकदम जरा थंड वाटलं. जातो हे आलं आपलं आता शॉपिंग मॉल मॅप्रोचं. चॉकलेट आहेत सगळे. आता मी पान चॉकलेट घेते, मला तेच आवडतात पान चॉकलेट. इकडं पण हे होनांजाचे हे ड्रायफ्रूटची चॉकलेट आहेत. 2 घेतली मी पान चॉकलेट. हां टेस्टिंगमध्ये पान चॉकलेट टेस्ट करते मी आता. फ्लेवर आहे ना आल्मंड अँड डेट्स ना.
ब्लॉग करता यूट्यूबला आहे का तुमचं? डिस्टन्स ट्रॅव्हलर अच्छा, याचा पण येईल, मॅप्रोचा पण येईल. मला घेऊन डिस्टन्स ट्रॅव्हलर म्हणून. त्याला एक जाम घ्या, स्ट्रॉबेरीवाला. स्ट्रॉबेरी जाम घ्या. पेटी पुरी 899 सगळे फ्लेवर. हे ते आहे ना, काय ते कॉकटेल. तू काय काय घेतलं? नको, ते चिप्स आहे. चिप्स नको. हे झाडांसाठी कांदे, बटाटे, टोमॅटो, स्ट्रॉबेरी. इथे फार्मिंग करतात ना. किती थंड खायचं आता. ते एवढं क्रश खाल्लाय. खायची होती गुवावा आईस्क्रीम. गुवावा आईस्क्रीम आता स्ट्रॉबेरी फोटो काढायचा आहे. स्ट्रॉबेरीमध्ये प्लेट भरते ना. मस्त तुझे ब्लॉग झाले एक मॅक्रो गार्डनचा. हां, आता आमचं मॅप्रो गार्डन फिरून झालेलं आहे. मॅप्रो फूड कोर्ट. आता आम्ही इथून जातोय गोंदवलीकर महाराजांच्या आश्रमामध्ये तिकडे. तर ते जायला आम्हाला हार्डली 2 तास लागतील इथून, कारण ते फलटण रोडला आहे त्या साईडला, साताऱ्याच्या पुढे. तिकडे आता आम्ही चाललोय. हे मॅप्रो फिरायला कमीत कमी 2 तास तरी लागतातच. जर तुम्हाला पाचगणी महाबळेश्वर जायला लांब वाटत असेल तर तुम्ही वाईला येऊ शकता. इथं तुमची आरामशीर वीकेंड ट्रिप होऊ शकते, कारण इथे वाईमध्ये पण खूप बघण्यासारखं आहे. वाईचं मॅप्रो पण छान आहे, तर नक्की व्हिजिट करा इथे. आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. आणि माझे असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझा पुढचा व्हिडिओ गोंदवल्याच्या मठाचा असणार आहे, तो नक्की पहा. धन्यवाद मंडळी.